नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी शाळा बोरकर सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारद्वारे दिले जाणारे पुरस्कार यांच्याविषयीची माहिती आपण बघणार आहे. याच्यामध्ये बघा, तर सुरुवात करण्याआधी एक सुविचार आपण बघू. याच्यामध्ये वेगाने बदलणाऱ्या जगात जोखीम स्वीकारायला घाबरणे हाच मोठा धोका आहे. आपण काय म्हणतो, जग वेगाने बदलत आहे पण आपण स्टेप कुठं घेत आहे. जग वेगाने जरी बदलत असलं तरी आपण स्टेप घेतच नाही. आपण एखादी स्टेप घेतो पण आपली म्हणजे खरं मला सांगायचं म्हणजे असं वाटतं की आपली जी काही कृती आहे ती कृतीशील विचार असते. म्हणजे आपण आधी कृती करतो त्याच्यानंतर विचार करतो. पण विचारशील जर कृती असेल तर तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल. तर बघा, तुमची जेवढ विचारशील कृती आहे की कृतीशील विचार आहे यांच्यामध्ये तुम्ही स्वतः डिफरन्स शोधा आणि स्वतःला आपल्याला कोणतं याच्यातील रूल लागतं, कृतीशील विचार की विचारशील कृती असेल तर आपण सक्सेस होऊ. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असते, ते वेगवेगळं तुम्ही बघा. तर बघा, आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2020-21 याच्यामध्ये पुरस्कार एक याच्यामध्ये बुकर पुरस्कार. आता बुकर पुरस्कार असं सुद्धा म्हटले जाते. याच्यामध्ये पुरस्कार प्रदान करणारी संस्था कोणती आहे तर बुकर मॅकोनेल कंपनी व पब्लिशर्स असोसिएशनद्वारे, म्हणजे हे कुठं आहे तर ब्रिटनमध्ये आहे. तर याद्वारे हा जो काही बुकर पुरस्कार आहे तो दिला जातो. तर मग हा कोणकोणत्या ठिकाणी दिला जातो किंवा कोणकोणत्या वैशिष्ट्यांसाठी दिला जातो तर त्याच्यामध्ये बघा, आयरिश व कॉमनवेल्थ राष्ट्राच्या गटातही येणाऱ्या इंग्रजी साहित्यिकास देण्यात येणारा पुरस्कार. म्हणजे भारतही सुद्धा कॉमनवेल्थ राष्ट्राच्या कॉमनवेल्थ राष्ट्राचा सदस्य आहे. तर भारतातील जरी इंग्रजी साहित्यिक असतील तर त्यांनासुद्धा हा देण्यात येऊ शकतो. याची सुरुवात किती झाली 1969 आणि याच्यामध्ये $63,000 सुद्धा दिले जाते. कॉमनवेल्थ रायटर्स पुरस्कार ब्रिटिश आर्ट काउन्सिल राष्ट्रमंडळाद्वारे दिला जातो. याच्यातील वैशिष्ट्ये जर बघितली तर कॉमनवेल्थ गटातील व आशिया व युरोप देशातील साहित्यिकास देण्यात येणारा पुरस्कार कॉमनवेल्थ रायटर्स पुरस्कार 1933 यांची सुरुवात झाली. $40,000 एवढी राशी दिल्या जाते. नोबेल पुरस्कार सर्वांच्या परिचित असतो आणि याच्यावर प्रश्न जातात. तर नोबेल पुरस्कार जाहीर कोण करते तर नोबेल पुरस्कार जाहीर करणारी जी फाउंडेशन आहे त्याला नोबेल फाउंडेशन. आणि नोबेल फाउंडेशन कुठं आहे तर स्वीडनमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे जागतिक शांतता, साहित्य, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचाही देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. तर मग असं सुद्धा प्रश्न विचारला जाते की नोबेल पुरस्कार हा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो, कोणकोणत्या स्तरावर दिला जातो. तर ते स्तर बघा, जागतिक शांतता हा एक झाला, 2 साहित्य, 3 अर्थशास्त्र, 4 रसायनशास्त्र, 5 भौतिकशास्त्र आणि 6 वैद्यकीय शास्त्र. यांच्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी म्हणजेच जगातील सर्व समाजाला त्याचा फायदा होत असेल अशी जी एखादी कामगिरी असेल त्यांनाच हा नोबेल पुरस्कार दिला जातो. तर त्याची सुरुवात 1901 झाली आणि राशी जी आहे 8 मिलियन स्वीडिश क्रोन. म्हणजे हे स्वीडिश क्रोन काय आहे तर स्वीडिशची करन्सी. मॅक्सेसे पुरस्कार रायमन मॅक्सेसे फाउंडेशन फिलिपाईन्स आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणूनही ओळखला जातो. सार्वजनिक सेवा, शासकीय सेवा, पत्रकारितेमध्ये सर्वांचे परिचित रवीश कुमार यांना हा आपल्या भारतात मिळालेला आहे मॅक्सेसे पुरस्कार. त्याच्यानंतर बघा, सामाजिक न्याय व विज्ञान क्षेत्रात आशिया खंडात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीसही देण्यात येणारा हा पुरस्कार. याची सुरुवात झाली 1957 आणि पैसे किती मिळतात तर $50,000 मिळतात. राईट लिव्हलीहूड पुरस्कार लंडन आधारित राईट लिव्हलीहूड सोसायटी लंडनद्वारे दिला जातो. याच्यातील वैशिष्ट्ये पर्यावरण व सामाजिक न्याय क्षेत्रात देण्यात येणारा प्रति नोबेल पुरस्कार. याची सुरुवात 1980 आणि याला €2,00,000 असे दिले जातात. €2,00,000 दिले जातात. त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य परिषद पुरस्कार भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद भारतद्वारे दिला जातो. जागतिक शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रातही कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा हा पुरस्कार 1986 याची सुरुवात झाली आणि ₹15,00,000 राशीसुद्धा दिली जाते. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांती निशस्त्रीकरण एवं विकास पुरस्कार
इंदिरा गांधी स्मारक निधीद्वारे हा दिला जातो. जागतिक शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रातील कामगिरी करणाऱ्या व्यक्तीसही दिला जाणारा हा पुरस्कार. याची सुरुवात 1985 मध्ये करण्यात आली. 25 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते. त्याच्यानंतर बियॉन्ड द वॉर पुरस्कार, बियॉन्ड द वॉर पुरस्कार बियॉन्ड द वॉर फाउंडेशनद्वारे जागतिक शांततेकरिता कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा हा पुरस्कार आहे. 1993 मध्ये याची सुरुवात झालेली आहे आणि $15,000 दिले जातात. त्याच्यानंतर इथं बघा काय म्हटलेलं आहे, $50 दिले जातात. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय न्याय आणि सामंजस्य पुरस्कार हा इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर याद्वारे दिला जातो. तर कोणत्या कारणांसाठी दिला जातो, तर आंतरराष्ट्रीय सामंजस्याकरिता दिला जाणारा हा पुरस्कार. याची सुरुवात 1983 मध्ये झाली आणि 15 लाख रुपये दिले जातात. सायमन बोलिव्हर आंतरराष्ट्रीय पुरस्कार युनेस्कोद्वारे दिला जातो. सामाजिक न्याय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा हा पुरस्कार. याची सुरुवात 1982 मध्ये झालेली आहे आणि रोख रक्कम याच्यामध्ये $25,000 दिली जाते. उत्थान शांतता पुरस्कार चिन्मय पीस रेस ऑर्गनायझेशनद्वारे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याकरिता प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा हा पुरस्कार. 1986 मध्ये याची सुरुवात झाली आणि राशी 1 लाख रुपये दिले जाते. फुलब्राईट पुरस्कार असोसिएशन संयुक्त राष्ट्र अमेरिका USA द्वारे हा संयुक्त राष्ट्र अमेरिका फुलब्राईट पुरस्कार फुलब्राईट असोसिएशनद्वारे दिला जातो. तर कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो, वैशिष्ट्य काय, तर आंतरराष्ट्रीय सद्भावना वाढविण्याकरिता प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. तर याची सुरुवात कधी झाली, तर याची सुरुवात 1993 मध्ये सुरुवात झाली आणि $15,000 दिले जातात. युनेस्को शांती पुरस्कार युनेस्कोद्वारे दिला जातो. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी किंवा करण्याकरिता सर्वोत्कृष्ट प्रयत्नसुद्धा केलं तरी प्रत्येक प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीसही हा पुरस्कार दिला जातो. 1972 मध्ये याची सुरुवात झाली आणि रोख रक्कम $1,50,000 दिली जातात. त्याच्यानंतर ओल्फ पामे पुरस्कार हा ओल्फ पामे फाउंडेशनद्वारे दिला जातो. आपापसातील संबंध मजबूत करण्याकरिता दिला जाणारा हा पुरस्कार आहे. 1989 $75,000 राशी दिली जाते. टेम्पल्टन फाउंडेशन धार्मिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी टेम्पलमध्येच नावामध्येच दळलेला आहे. तर टेम्पल्टन पुरस्कार हा टेम्पल्टन फाउंडेशनद्वारे धार्मिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात 1952 मध्ये करण्यात आली आणि $11 मिलियन दिले जातात. कलिंग पुरस्कार युनेस्कोच्या अनुषंगाने कलिंग फाउंडेशनद्वारे हा दिला जातो. वैज्ञानिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. त्याची सुरुवात 1968 मध्ये झाली आणि $1 लाख राशी दिली जाते. टायलर पुरस्कार फाउंडेशनद्वारे दिला जातो. उत्कृष्ट साहित्य विकास या उत्कृष्ट साहित्यिकास दिला जातो. साहित्यिकास 1987 मध्ये याची सुरुवात झाली. $2 लाख राशी दिली जाते. बोयरमा पुरस्कार विश्व खाद्य संघटनाद्वारे वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशनद्वारे बोयरमा पुरस्कार सुद्धा दिला जातो. आणि सध्या शांततेचा नोबेल पुरस्कार सुद्धा याला वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशनला मिळालेला आहे असं मला असं वाटते. म्हणजेच माझ्या वाचनामध्ये गेलेला आहे. बघू आपण कोणाला मिळालेला आहे. ओके, त्याच्यामध्ये बघा विश्व खाद्य संघटना कोणता पुरस्कार देते, तर बोयरमा पुरस्कार हा अन्नधान्य उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेला हा पुरस्कार संस्थेला दिला जातो. त्याची सुरुवात 1989 आणि $2 लाख राशी दिली जाते. गोल्डन पर्यावरण पुरस्कार गोल्डन मॅन फाउंडेशनद्वारे दिला जातो. पर्यावरणाच्या विकासाकरिता उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेला गोल्डन मॅन पर्यावरण म्हणजे पर्यावरणाचे संबंध असेल. ओके, त्याच्यानंतर त्याची सुरुवात 1983 मध्ये झाली आणि रोख रक्कम $1,25,000 अशी दिली जाते.
आयन्स्टाईन पुरस्कार युनेस्कोद्वारे दिला जातो. तर कशासाठी? तर बालकांमध्ये विज्ञानाची लोकप्रियता वाढविण्याचे कार्य. बालकांमध्ये विज्ञानाची लोकप्रियता वाढविण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. 1929मध्ये याची सुरुवात झाली आणि $10,000 दिले जातात. संयुक्त राष्ट्र जनसंख्या पुरस्कार पॉप्युलेशन काउन्सिल न्यूयॉर्कद्वारे हा दिला जातो. कुटुंब नियोजन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. 1958मध्ये याची सुरुवातही झाली आणि $10,000 अशी राशीसुद्धा दिली जाते. ऑस्कर पुरस्कार नॅशनल अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट अँड सायन्स द्वारे ऑस्कर पुरस्कार दिला जातो. नॅशनल अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सद्वारे हा दिला जातो. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट चित्रपटास हा पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात 1959मध्ये झाली आणि $400 अशी राशीसुद्धा दिली जाते. ग्रॅमी पुरस्कार नॅशनल अकॅडमी फॉर रेकॉर्डिंग. ग्रॅमी पुरस्कार नॅशनल अकॅडमी फॉर रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स संयुक्त राष्ट्र अमेरिका. पाश्चात्य संगीत चित्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. 1943मध्ये याची सुरुवात झाली आणि $50 दशलक्ष दिले जातात. गोल्डन ग्लोब पुरस्कार हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशनद्वारे हा दिला जातो. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट चित्रपटास हा पुरस्कार दिला जातो. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट चित्रपटास दिले जाणारे 2 पुरस्कार आपण याच्यामध्ये बघितले. एक ऑस्कर पुरस्कार आहे आणि एक गोल्डन ग्लोबल पुरस्कार आहे. पण देणाऱ्या ज्या संस्था आहेत ते वेगवेगळे आहेत. याच्यामध्ये नॅशनल अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट अँड सायन्स ही देते. तर याच्यामध्ये हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन देते आणि याची सुरुवात 1917मध्ये झाली आणि $900 देतात. याच्यामध्ये 1959 आणि $400 दिले जाते. त्याच्यानंतर पुलित्झर पुरस्कार बोर्ड कोलंबिया विश्वविद्यालय बेस्ड अमेरिका. ओके. पत्रकारिता साहित्य आणि संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. त्याची जी काही स्थापना वगैरे किंवा सुरुवात झालेली आहे ते सुरुवात वगैरे तर दिली नाही आहे, पण राशी जी आहे ती $10,000 अशी दिली जाते. त्याच्यानंतर जर आपण इथं बघितलं की चालू घडामोडीमध्ये तर आपण मागचे व्हिडिओ याच्यामध्ये बघा. आपण पुरस्कार कोणाला मिळाले त्याआधी पुरस्काराचे स्वरूप, पुरस्कार प्रदान करणारी संस्था, पुरस्कार सुरुवात झालेली वर्ष आणि राशी ते दिले जाते याविषयीची माहिती बघू. त्याच्यानंतर पुरस्कार कोणाला मिळाले यांची सुद्धा माहिती आपण बघू. पण सर्वात आधी महाराष्ट्रातील महत्त्वाचे पुरस्कार त्यांच्याविषयीची माहिती बघू. पुरस्कार किंवा सन्मान पुरस्कार याच्यातील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करणारी संस्था जी आहे ती महाराष्ट्र शासन संस्था आहे. आणि पुरस्काराचे वैशिष्ट्य काय तर राज्यात सामाजिक, साहित्य, नाट्य व चित्रपट, क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो. हा पुरस्कार महाराष्ट्र दिन या दिवशी जाहीर करण्यात येतो. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये महाराष्ट्र दिवस कधी राहतो याविषयीची माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. वर्ष 1996मध्ये याची सुरुवात झालेली आहे. कोणाची तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 1996. महाराष्ट्र भूषण पुरस्काराला दिली जाणारी राशी ₹10 लाख. ओके. त्याच्यानंतर लता मंगेशकर पुरस्कार कोण देतो तर प्रदान करणारी संस्था महाराष्ट्र शासन. पुरस्काराचे वैशिष्ट्य संगीत क्षेत्रात असामान्य कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. वर्ष 1992. राशी ₹5 लाख. ओके. नेक्स्ट विंदा जीवन गौरव महाराष्ट्र शासनाद्वारे दिला जातो. कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा कोणत्या कामगिरीबद्दल तर साहित्य व काव्य क्षेत्रात असामान्य कार्याबद्दलही हा पुरस्कार दिला जातो. त्याची सुरुवात 2011मध्ये झाली आणि राशी ₹5 लाख दिली जाते. व्ही शांताराम पुरस्कार महाराष्ट्र शासनाद्वारे दिला जातो. त्याचे वैशिष्ट्य जीवनभर चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा प्रथम क्रमांकाने दिला जातो. 1996मध्ये याची राशी जी आहे ₹5 लाख हे सुद्धा दिले जाते. राज कपूर पुरस्कार महाराष्ट्र शासनाद्वारे दिला जातो. जीवनभर चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला द्वितीय क्रमांकाने, प्रथम क्रमांकामध्ये कोणतं पुरस्कार आहे तर व्ही शांताराम पुरस्कार हा सुद्धा महाराष्ट्र सरकारद्वारे दिला जातो.
जीवनभर चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला प्रथम क्रमांकाने दिला जाणारा पुरस्कार जो आहे तो शांताराम पुरस्कार आहे. तर द्वितीय क्रमांकाने दिला जाणारा पुरस्कार राज कपूर पुरस्कार आहे. त्यांची दोघांचीही सुरुवात 1996मध्ये झाली. दोघांचीही राशी 5 लाख रुपयेच आहे. ओके, पण याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचे, प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक. प्रथम क्रमांक जर विचारला असेल तर शांताराम पुरस्कार आणि द्वितीय क्रमांकामध्ये जर विचारलं असेल तर राज कपूर पुरस्कार. ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार. महाराष्ट्र राज्य ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोण देतो, तर ऑब्व्हियसली महाराष्ट्र सरकारच देणार. त्याच्यामध्ये कशासाठी दिले जातात, तर संत साहित्य व कीर्तन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा दिला जातो. त्याची सुरुवात 2009मध्ये झाली. त्याच्यानंतर 5 लाख रुपये अशी रोख रक्कमसुद्धा दिली जाते. प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र सरकारद्वारे नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मीस दिला जातो. 2010मध्ये याची सुरुवात झाली आणि 1 लाख रुपये राशीसुद्धा दिली जाते. विठाबाई नारायण गावणकर तमाशा लोककला जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाद्वारे दिला जातो. लोककला व तमाशा क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो. 5 लाख रुपये अशी रोख रक्कमसुद्धा दिली जाते. चित्रभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय चित्रपट मंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार दिला जातो. तर याची वैशिष्ट्य बघा, कला क्षेत्रामध्ये चित्रपट, नाटक, चित्रकला, नृत्य या क्षेत्रात असामान्य कार्याबद्दल दिला जातो. याची सुरुवात तर दिलेली आहे, पण 36,000 रुपये अशी राशी दिली जाते. राजश्री छत्रपती शाहू पुरस्कार राजश्री छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे हा दिला जातो. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस 1984 या वर्षी सुरुवात झालेली आहे आणि 51,000 रुपये अशी रोख रक्कमसुद्धा दिली जाते. पुण्यभूषण पुरस्कार पुण्याच्या त्रिदली संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. कला, साहित्य व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो. याची राशी 1 लाख रुपये. गदिमा पुरस्कार गदिमा प्रतिष्ठानामार्फत देण्यात येतो. उत्कृष्ट साहित्यकास हा पुरस्कार देण्यात येतो. 21,000 रुपये अशी राशीसुद्धा त्यासोबत दिली जाते. जनस्थान पुरस्कार नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानामार्फत हा पुरस्कार दर 2 वर्षानंतर हा दिला जातो. उत्कृष्ट साहित्यकास हा पुरस्कार देण्यात येतो. 1 लाख रुपये अशी रोख रक्कमसुद्धा दिली जाते. विष्णुदास भावे पुरस्कार सांगली येथीलही अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिरमार्फत हा दिला जातो. नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या नाट्य कलाकारांचा हा पुरस्कार देण्यात जातो. याची सुरुवात 1960मध्ये झाली आणि 11,000 रुपये अशी राशीसुद्धा दिली जाते. बघा, आजचे जे काही लेक्चर आहे ते थोडं किचकट वाटणारच, कारण आपलं याच्याशी कधी पाल्लं पडलेलं नाही आहे. ओके, म्हणजेच याच्याशी आपलं तोंड ओळखसुद्धा नाही आहे किंवा आपण याच्याविषयीची माहितीसुद्धा बघितलेली नाही आहे. त्यामुळे आजचे जो लेक्चर आहे तुम्हाला एक किचकट प्रकारचं प्रकरण वाटतही असेल, पण तुम्ही या व्हिडिओला 2 ते 3दा जर बघितलं तर तुम्हालाच या पुरस्कारांविषयी माहितीसुद्धा राहील आणि पुरस्कार कशाप्रकारे कोणती संस्था देते, त्याच्यानंतर त्या पुरस्काराची वैशिष्ट्य काय, त्याचं वर्षसुद्धा आणि किती राशी दिली जाते याविषयीची सर्वांची माहिती तुम्हाला माहिती होईल. म्हणजेच हे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या जीवनामध्ये कामात येते. तर आपण याच्यामध्ये सर्वात प्रथम जर बघितलं तर भारतरत्न पुरस्कार, त्याच्यानंतर पद्मविभूषण पुरस्कार आणि पद्मभूषण आणि पद्मश्री हे जे काही 1, 2, 3 आणि 4 क्रमांकाचे पुरस्कार आहेत हे भारत सरकारद्वारे दिले जातात. आणि हे कोणत्या क्षेत्रामध्ये दिले जातात तर बघा, कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा आणि सार्वजनिक जीवनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतातील प्रथम क्रमांकाचा हा पुरस्कार आहे. कोणता तर भारतरत्न हा पुरस्कार. ओके, याच्यामध्ये बघा याच्यामध्ये जर बघितलं आपण तर फक्त प्रथम क्रमांकाच्या, 2ऱ्या क्रमांकाच्या, 3ऱ्या क्रमांकाच्या आणि 4थ्या क्रमांकाचं हे नाव बदललेलं आहे. पण क्षेत्र बघा, याच्यामध्ये पुरस्काराचे वैशिष्ट्य बघा तर कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा आणि सार्वजनिक जीवनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल
भारतातील प्रथम क्रमांकाचा दिला जाणारा पुरस्कार जो आहे त्याला काय म्हणतात, भारतरत्न पुरस्कार. त्याच्यानंतर कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा व सार्वजनिक जीवनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार दिला जातो त्याला पद्मविभूषण पुरस्कार म्हणतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर तिसऱ्या क्रमांकाचा जो पुरस्कार आहे त्याला पद्मभूषण आणि चौथ्या क्रमांकाचा पद्मश्री. ओके, हे सर्व पुरस्कार भारत सरकारद्वारे दिले जातात. आणि जर याच्यामध्ये जर बघितलं तर याची सुरुवात कधी झाली तर 1954मध्ये याची सुरुवात झाली आणि राशी पिंपळाच्या पानावरील तांब्याचे चिन्ह. ओके, पिंपळाच्या पानावरील तांब्याचे चिन्ह. त्याच्यानंतर जर आपण जर बघितलं भारत सरकार त्याच्यानंतर जर 13 क्रमांकावर जर आपण गेलं तर बघा, भारत सरकारच्या निगडीमध्ये भारत सरकारसोबत क्रीडा विभाग आणि मानव संसाधन मंत्रालय हे जे संस्था आहेत ह्या संस्था काय करतात तर अर्जुन पुरस्कार जाहीर करतात. तर अर्जुन पुरस्कार कशाबद्दल दिला जातो तर अर्जुन पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला देण्यात येणारा हा जो काही पुरस्कार आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला देण्यात येणारा पुरस्कार. तो जो काही पुरस्कार आहे तो पुरस्कार क्रीडा विभाग, मानव संसाधन मंत्रालय आणि भारत सरकारद्वारे दिला जातो. त्याची जर सुरुवात जर बघितली तर 1961मध्ये झाली आणि 15 लाख रुपये हे दिले जातात. त्याच्यानंतर बघा, भारत सरकार संबंधितच जर आपण जर बघितलं तर द्रोणाचार्य पुरस्कार हा जो काही द्रोणाचार्य पुरस्कार आहे हा खेल विभाग, मानव संसाधन मंत्रालय, भारत सरकारद्वारे हा दिला जातो. तर याची वैशिष्ट्ये काय आहेत तर क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. आणि या पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे तर या पुरस्काराची सुरुवात 1985मध्ये सुरुवात झालेली आहे आणि 10 लाख रुपये रोख रक्कम सुद्धा दिली जाते. बघा, हे जे काही पुरस्कार आहेत याचे हे थोडा किचकटच आहे, तरी पण मी याच्यामध्ये काय करत आहे की तुम्हाला प्रदान करणारी संस्था आणि पुरस्कार यांच्याविषयीची माहिती देते आणि पुरस्काराचे वैशिष्ट्य याविषयीची माहिती आपल्याला रोजगार नोकरी संदर्भ या पेपरमध्ये सुद्धा दिलेली आहे. तर आपण राष्ट्रीय पुरस्कार 2020 आणि 2020 to 2021 यामध्ये आपण भारत सरकारद्वारे किंवा मग भारतातील राष्ट्रीय स्तरावर दिले जाणारे पुरस्कार याच्यामध्ये माहिती बघू. भारतरत्न भारत सरकारद्वारे हा दिला जातो आणि हा कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा आणि सार्वजनिक जीवनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रथम क्रमांकाचा दिला जाणारा हा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर याच्या क्षेत्रामध्ये हेच वैशिष्ट्य असलेला पण दुसऱ्या क्रमांकाचा पद्मविभूषण पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा प्रकारे हा पुरस्कार दिला जातो. त्याच्यानंतर भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय ज्ञानपीठाद्वारे हा दिला जातो. भारतीय ज्ञानपीठाद्वारे दिला जातो. त्याच्यानंतर हा जो काही पुरस्कार आहे हा साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीकरिता देण्यात येणारा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. बघा, कशामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो आणि या साहित्य क्षेत्रातीलच भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. ओके, त्याच्यानंतर मूर्तिदेवी पुरस्कार हा सुद्धा भारतीय ज्ञानपीठाद्वारे दिला जातो, पण भारतीय भाषा व इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट साहित्यास दिला जाणारा हा मूर्तिदेवी पुरस्कार आहे. उत्कृष्ट साहित्य पण कोणते भारतीय भाषा आणि इंग्रजी भाषेमध्ये उत्कृष्ट साहित्यास दिला जाणारा हा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य अकादमी संस्थेमार्फत हा दिला जातो. साहित्य अकादमीमार्फत भारतातील निवडिक भाषेमध्ये देण्यात येणारा पुरस्कार आहे. निवडिक भाषेमध्ये हा देण्यात येणारा पुरस्कार. त्याच्यानंतर सरस्वती सन्मान के बिर्ला फाउंडेशनद्वारे दिला जातो. सरस्वती सन्मान के बिर्ला फाउंडेशनद्वारे दिला जातो आणि वाचस्पती पुरस्कार हा सुद्धा के बिर्ला फाउंडेशनद्वारे दिला जातो. इक्बाल सन्मान मध्य प्रदेश साहित्य परिषदेद्वारे दिला जातो. राजेंद्र सन्मान पुरस्कार बिहार हिंदी संस्थानद्वारे दिला जातो. राजेंद्र सन्मान पुरस्कार बिहार हिंदी संस्थानद्वारे दिला जातो. सरला सन्मान पुरस्कार ओडिशा साहित्य अकादमीद्वारे दिला जातो. अर्जुन पुरस्कार क्रीडा
क्रीडा विभाग मानव संसाधन मंत्रालय आणि भारत सरकारद्वारे दिला जातो. द्रोणाचार्य पुरस्कार खेल विभाग, मानव संसाधन मंत्रालय आणि भारत सरकार या तिन्ही संयुक्त संस्थेमार्फत हा दिला जातो. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार भारत सरकारद्वारे दिला जातो. हा जो काही राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आहे भारत सरकारद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूस देण्यात येतो. ओके, आंतरराष्ट्रीय स्तरावर जर उत्कृष्ट कामगिरी जर करत असेल तर त्या व्यक्तीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जातो. सी.के. नायडू पुरस्कार भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डद्वारे दिला जातो. सी.के. नायडू पुरस्कार भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डद्वारे दिला जातो. उत्कृष्ट क्रिकेट खेळाडूस हा पुरस्कार दिला जातो. सी.डी. बिडला आंतरराष्ट्रीय पुरस्कार, बिडला कला व संस्कृती पुरस्कार, बिडला कला व संस्कृती पुरस्कार भारतीय संस्कृती व ग्रामीण पर्यावरणाकरिता देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा सुद्धा भारत सरकारद्वारे दिला जातो. तर सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मागासलेल्या समाजाकरिता काम करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार राजीव गांधी स्मारक निधीमार्फत दिला जातो. देशात शांती व सद्भावना या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. इंदिरा गांधी राष्ट्रीय अखंडता पुरस्कार काँग्रेस संघटनेमार्फत देण्यात येतो. त्याच्यानंतर महात्मा गांधी शांती पुरस्कार भारत सरकारद्वारे देण्यात येतो. जमनलाल बजाज फाउंडेशनद्वारे ग्रामीण विकास व गांधीवादी विचारांवरही कार्य करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर गोविंद वल्लभ पंत पुरस्कार गोविंद वल्लभ पंत फाउंडेशन एवं संवैधानिकद्वारे हा पुरस्कार दिला जातो. याच्यामध्ये उत्कृष्ट संसदपटूस हा देण्यात येणारा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर बघा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार सुद्धा झालेला आहे. हा राजीव गांधी स्मारक निधीद्वारे दिला जातो. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा संसदीय अध्ययन सोसायटीद्वारे दिला जातो. तरुण वैज्ञानिकांना देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर बोरलॉग पुरस्कार भारतीय औद्योगिक व वैज्ञानिक अनुसंधान परिषदेद्वारे हा दिला जातो. कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस हा दिला जातो. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यास हा पुरस्कार दिला जातो. कोणता तर बोरलॉग हा पुरस्कार दिला जातो. त्याच्यानंतर धन्वंतरी पुरस्कार हा कोरोमंडल फर्टिलायझर्स लिमिटेडद्वारे वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस चिकित्सकास देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर होमी बाबा पुरस्कार धन्वंतरी फाउंडेशनद्वारे दिला जातो. अणुऊर्जा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैज्ञानिकास देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. विक्रम साराभाई पुरस्कार भारतीय परमाणु ऊर्जा विभागाद्वारे दिला जातो. आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैज्ञानिकास देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर R.D. बिडला विज्ञान पुरस्कार भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटनाद्वारे हा दिला जातो. कुरियन पुरस्कार R.D. बिडला फाउंडेशनद्वारे दुग्ध उत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला कुरियन पुरस्कार दिला जातो. त्याच्यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार राष्ट्रीय डेअरी अनुसंधान या संस्थेमार्फत दिला जातो. नाटक, नृत्य व संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. ललित कला अकादमी पुरस्कार संगीत नाट्य अकादमीद्वारे मूर्तिकला व चित्रकला क्षेत्रात देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर कालिदास सन्मान ललित कला अकादमीद्वारे कालिदास सन्मान पुरस्कार ललित अकादमीद्वारे दिला जातो. हा शास्त्रीय नृत्य, संगीत व नाट्य क्षेत्रातील काम करणाऱ्या कलाकारास मध्य प्रदेश सरकारद्वारे दिला जाणारा हा पुरस्कार आहे. कालिदास पुरस्कार हा मध्य प्रदेश सरकारद्वारे दिला जातो. त्याच्यानंतर तानसेन सन्मान हा सुद्धा मध्य प्रदेश सरकारद्वारे दिला जातो. त्याच्यामध्ये शास्त्रीय गायन व वाद्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो.
लता मंगेशकर सन्मान हा सुद्धा मध्य प्रदेश सरकारद्वारे दिला जातो. यांच्या आणि पार्श्वगायनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गायक असेही मध्य प्रदेश शासनामार्फत देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार सूचना एवं प्रसारण मंत्रालय भारत सरकार या संयुक्तरित्या दिला जातो. राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सूचना एवं प्रसार मंत्रालय भारत सरकारद्वारे दिला जातो. फिल्मफेअर पुरस्कार टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपद्वारे दिला जातो. नीरजा भनोत पुरस्कार नीरजा भनोत पैन एवं स्मारक निधीद्वारे दिला जातो. हा नीरजा भनोत पुरस्कार नीरजा भनोत पैन एवं स्मारक निधीद्वारे दिला जातो. याच्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या हवाई सुंदरीस देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर परमवीर चक्र आपण जर बघितलं याच्यामध्ये परमवीर चक्र महावीर भारत चक्र अशोक चक्र कीर्ती चक्र व शौर्य चक्र हे जे काही उत्कृष्ट पुरस्कार आहेत हे भारत सरकारद्वारे दिले जातात. त्याच्यानंतर कृषी पंडित पुरस्कार भारतीय कृषी अनुसंधान परिषदेद्वारे दिला जातो. श्रमभूषण श्रमवीर आदी हे जे काही पुरस्कार आहेत हे श्रम मंत्रालय आणि भारत सरकारद्वारे दिले जातात. इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो. इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार वन मंत्रालय भारत सरकार संयुक्तरित्या दिला जातो. व्यास सन्मान के के बिर्ला फाउंडेशनद्वारे साहित्य क्षेत्रात देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. आणि टिळक पुरस्कार लोकमान्य टिळक स्मारक निधी पुणे द्वारे हा दिला जातो. याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता सामाजिक न्याय राष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता सामाजिक न्याय व राजकारण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. तर बघा याच्यामध्ये आपण राष्ट्रीय पुरस्काराविषयीची माहिती बघितली आहे. 2020-21 मध्ये राष्ट्रीय म्हणजेच हा 2020-21 पण राष्ट्रीय जे काही पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये आपण भारतरत्न सर्वात भारतातील प्रथम क्रमांकाचा जो काही पुरस्कार आहे तो भारतरत्न, द्वितीय क्रमांकाचा भारतातील पुरस्कार आहे तो पद्मविभूषण, तृतीय क्रमांकाचा पद्मभूषण आणि चौथ्या क्रमांकाचा पद्मश्री. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गणला जातो. हे जे काही पुरस्कार आहेत आपण पुरस्कार किंवा सन्मान पुरस्कार आणि प्रदान करणारी संस्था यांच्याविषयीची माहिती बघितलेली आहे. आपण वैशिष्ट्य वर्ष आणि राशी यांच्याविषयीची माहिती तुम्ही रोजगार नोकरी संदर्भ या पेपरमधून तुम्ही बघू शकता. हा जो काही पेपर आहे त्याविषयीची माहिती आपल्याला देणे म्हणजे कसं होईल की भैंस के आगे बीन बजावण्यासारखा काम होईल. म्हणजे हे याला तुम्हाला याच्याविषयीची माहिती सर्व माहिती आहे. ओके याच्यामध्ये बघू शकता. बघा राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2015 मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना मिळाला. 2011 मध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांना मिळाला आणि 2010 मध्ये डॉक्टर जयंत नरळीकर यांना मिळाला. लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत कोणाला मिळालेला आहे 2020-21 मध्ये उषा मंगेशकर यांना मिळालेला आहे. 2020-21 मध्ये म्हणजे सध्याच्या उषा मंगेशकर यांना मिळालेला आहे. 2019च्या उषा खन्ना यांना मिळाला होता आणि 2018चा विजय पाटील यांना मिळालेला होता. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार हा 2020 मध्ये अमोल कुलकर्णी, सुयर्दू दत्ता, किंशुक दासगुप्ता, UK आनंदवर्धन यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर पुण्यभूषण पुरस्कार डॉक्टर गो ब देगलूकर यांना मिळालेला आहे. मारवाडी फाउंडेशनच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2018 मध्ये सुखदेव थोरात यांना मिळालेला आहे. सुखदेव थोरात UGCचे अध्यक्षसुद्धा आहेत. विष्णुदास भावे पुरस्कार 2019च्या रोहिणी हट्टंगडी यांना मिळालेला आहे. तो पण 54वा होता. त्याच्यानंतर शाहू महाराज पुरस्कार कशासाठी दिला जातो? सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस शाहू महाराज पुरस्कार हा 2020 मध्ये डॉक्टर तात्याराव लहाने यांना सन्मानित झालेला आहे. त्याच्यानंतर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा 2020 मध्ये मधुकर जोशी यांना मिळालेला आहे. चतुरंग जीवनगौरव पुरस्कार 2020 मध्ये सय्यदबाई सामाजिक कार्यासाठी देण्यात आलेला आहे. लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार हा 2019 मध्ये बाबा कल्याणी यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर याच्यामध्ये लोकनेटेड पुरस्कार. ओके. त्याच्यानंतर विशेष योगदान पुरस्कार भारत जाधव यांना आणि 2000मध्ये विशेष योगदान पुरस्कार. ओके. त्याच्यानंतर स्मिता पाटील पुरस्कार 2018मध्ये अनुष्का शर्मा आणि 2018मध्ये अनुष्का शर्मा आणि 2017मध्ये कॅटरीना कॅफ यांना मिळाला होता. विंदा करंदीकर पुरस्कार 2020मध्ये अनुराधा पाटील यांना मिळाला. जनस्थान पुरस्कार 2019 वसंत आबाजी डहाके. त्याच्यानंतर मिस युनिव्हर्स बघा, याच्यामध्ये 68व्या वर्ष 2019, ठिकाण अटलांटा या ठिकाणी भरलेला होता. अटलांटा अमेरिका. ओके. आणि विजेता जोझिबिनी टुंजी कुठची तर दक्षिण आफ्रिकेची. जोझिबिनी टुंजी दक्षिण आफ्रिकेची. 67वा मिस युनिव्हर्स 2018 बँकॉक थायलंड येथे झालेला होता. त्याच्यामध्ये कॅटरिओना ग्रे फिलिपाईन्सची होती. 66वा मिस युनिव्हर्स 2017मध्ये झाला आणि त्याचं ठिकाण कुठे होतं तर लॉस वेगास अमेरिका या ठिकाणी. डेमी नील पेटर्स दक्षिण आफ्रिकेचीच होती ती. आणि जोझिनी बिनी टुंजी ही सुद्धा दक्षिण आफ्रिकेची. म्हणजेच बघा, ब्युटी इज रिक्वायर्ड इन हार्ट नॉट इन अ फेस. ओके. म्हणजे तुम्ही किती चांगले आहात हे तुमच्या चेहऱ्यावर न ठरवता तुमच्या हृदयामध्ये काय चालत आहे, तुमचे हृदय किती साफ आहे, तुमचे हृदय किती सुंदर आहे, तुमचे विचार किती सुंदर आहेत याच्यावरूनच बघा. हे एक मिसाल आहे की मिस युनिव्हर्स म्हणजे चेहऱ्यावरून न बघता दक्षिण आफ्रिकेतील 2019 आणि 2017मध्ये बघा. आताच बघा तुम्ही की दक्षिण आफ्रिकेतील सहसा आपल्याला वाटतं की दक्षिण आफ्रिकेतील लोक म्हणजेच काड्या कुट्ट लोक असतील. ऑब्व्हियसली ते असणारच, कारण तो जो भाग आहे तो कुठे येते तर तो आपला जो काही विषुववृत्त आहे विषुववृत्ताच्या खाली येतो. आणि विषुववृत्ताच्या खाली आल्याच्यानंतर काय असते तर कर्कवृत्त आणि मकरवृत्त असते. तर कर्कवृत्त आणि मकरवृत्तामध्ये काय असतं तर हा दक्षिण आफ्रिका आपल्याला पाहायला मिळतो. आणि दक्षिण आफ्रिका मकरवृत्तामध्ये आल्यामुळे तिथील लोकांची जी काही स्किन आहे ती काड्या प्रकारची आहे. ऑब्व्हियसली ते असणारच आहे. तो एक नैसर्गिक बाब झाली. पण बघा, आपण जे काही फोलपणा आपल्याला माहिती आहे की सुंदर असणे म्हणजे चेहऱ्यावर फेरम लवली लावणे, चेहऱ्यावर फेअर अँड हँडसम लावणे आणि त्याच्यामुळे आणि फेस पावडर लावणे आणि फेस पावडर लावल्यामुळे एक सुंदर चेहरा स्वतःला आईना पहनवणे ही गोष्ट आहे. ही गोष्ट आपण स्वतःसोबत करतो. मात्र मिस युनिव्हर्स याच्यामधून आपल्याला काहीतरी शिकायचे जर असेल तर हेच शिका की ब्युटी इज रिक्वायर्ड इन अ हार्ट नॉट इन अ फेस. ओके. त्याच्यानंतर मिस वर्ल्ड बघा, मिस वर्ल्डमध्ये अँड 69 2019मध्ये झाला आणि त्याचं ठिकाण होतं लंडन UK. विजेता टोनी एन सिंह. जमैकाची 68वा जो 2018मध्ये झाला. सानिया ठिकाण चीन. ओके. सानिया चीन ठिकाण मेक्सिको आणि विजेती होती व्हेनिसा पोन्स लिओन. 67वा 2017 सानिया चीनमध्ये झालं आणि मानुषी चिल्लर भारतातील मानुषी चिल्लर होती. ओके. 67वा 2017मध्ये जो काही झालं त्याच्यामध्ये सानिया चीन या ठिकाणी झालेला होता मिस वर्ल्ड आणि विजेती कोण ठरली होती 2017मध्ये तर मानुषी चिल्लर. त्याच्यानंतर बाफ्टा अवॉर्ड 2019 बाफ्टा अवॉर्ड हा कशासाठी दिला जातो तर रोमा चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, इंग्रजी भाषेत नसलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट सिनेमे टोपोग्राफी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे चारही सर्वोच्च पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. कोणी? रोमा चित्रपटाने. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ओलिव्हा कोलामन द फेवरेस्ट. सर्वोत्कृष्ट अभिनेते रामी मलेक. उल्लेखनीय ब्रिटिश चित्रपट द फेवरेट. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट स्पायडरमॅन इंटू द स्पायडर वर्स राईझिंग. स्टार अवॉर्ड लेटिशिया रॉल्ड. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ज्ञानपीठ पुरस्कार 2017 अत्युत्तम नंदीब्री 55 मल्याळम यांना मिळालेला आहे. 2018चं
अमिताव घोष 54वा प्रसिद्ध इंग्रजी साहित्यकार यांना मिळालेला आहे आणि 2017च्या कृष्णासोबती 53वा हिंदी साहित्यास मिळालेला आहे. राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार. राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार हा राजीव गांधी निधीमार्फत दिला जातो. 2018मध्ये गोपालकृष्ण गांधी यांना सामाजिक सामंजस्य शांततावाद याच्यामध्ये देण्यात आलेला होता. दादासाहेब फाळके पुरस्कार. दादासाहेब फाळके पुरस्कार हा 2020मध्ये केजांग डी ठोंगडोक यांना मिळालेला आहे. 2019मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळालेला होता आणि 2018मध्ये विनोद खन्ना यांना मिळाला होता. तानसेन पुरस्कार हा मध्य प्रदेश सरकारद्वारे दिला जातो आणि 2019मध्ये पंडित विद्यासागर व्यास यांना मिळाला. बोरलाग पुरस्कार कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस बोरलाग पुरस्कार दिला जातो आणि बोरलाग पुरस्कार 2017चा डॉक्टर एल एन ट्युफेन तुर्कीचे असलेले त्यांना मिळालेला आहे. तर लता मंगेशकर पुरस्कार मध्य प्रदेश सरकारद्वारे दिला जातो. 2018मध्ये कुलदीप सिंग यांना हा मिळालेला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार 2017. साहित्य अकादमी पुरस्कार 2017. मराठी भाषेतील पुरस्कार. साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेतील पुरस्कार हा साहित्य अकादमी पुरस्कार बघा. साहित्य अकादमीमार्फत भारतातील निवडक भाषेतून देण्यात येणारा हा काही पुरस्कार आहे. ओके, आता याच्या विषयीची माहिती बघितलेली आहे. हा जो पुरस्कार आहे 1955 साली त्याची सुरुवात झालेली होती आणि याची जी काही रक्कम जी आहे ती राशी 1 लाख रुपये सुद्धा दिली जाते. तर मराठी भाषेतील पुरस्कार अनुराधा पाटील कदाचित अजूनही काव्यसंग्रह ओके काव्यसंग्रहासाठीच आणि बालसाहित्य पुरस्कार सलीम सरदार मुल्ला जंगल खजिन्याचा शोध या कादंबरीसाठी. युवा साहित्य पुरस्कार सुशील कुमार शिंदे शहर आत्महत्या करायचे म्हणते शहर आत्महत्या करायचे म्हणते. अनुवाद पुरस्कार सरी परांजी आणि मग एक दिवस ओके. त्याच्यानंतर हिंद साहित्य अकादमी पुरस्कार 2019 नंदकिशोर आर्या यांना देण्यात आला. चित्रा मुदगल 2018 आणि रमेश कुंटलमेघ 2017. मूर्तीदेवी पुरस्कार. मूर्तीदेवी जो काही पुरस्कार आहे तो आपण भारतीय ज्ञानपीठ संस्थेद्वारे दिला जातो. भारतीय भाषा व इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट साहित्यास देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. भारत सरकारद्वारे दिला जातो. त्याच्यानंतर कशासाठी दिला जातो भारतीय भाषा आणि इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट साहित्यासाठी दिला जातो. तर 2017मध्ये जॉय गोस्वामी बांगा रामानुजन गणित पुरस्कार. 2019चा ॲडम हार्पर यांना दिला. 2018 प्राध्यापक रिताप्र मुंशी यांना मिळाला. त्याच्यानंतर सरस्वती सन्मान पारितोषिक हा के बिर्ला फाउंडेशनद्वारे दिला जातो आणि गेल्या 10 वर्षात उत्कृष्ट साहित्य निर्माण करणाऱ्या व्यक्तीचे देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. तर 2019चा व्यासदेव मोदी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर व्यास सन्मान हा पुरस्कार ओके व्यास सन्मान हा 2019मध्ये नशिरा शर्मा यांना मिळाला. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार अभिराम भटकमकर प्रसिद्ध नाट्यलेखक. सुनील शानबाग नाट्य दिग्दर्शक. डॉक्टर प्रकाश खांडगे लोककलेचे अभ्यासक. योगेश सामसी तबलावादक. राष्ट्रीय अकादमी पुरस्कार घोषणा. राष्ट्रीय अकादमी पुरस्काराची घोषणा 22 मार्च 2019 रोजी 15 विजेत्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील जितेंद्र सुतार, डगलस मरियान, सचिन चौधरी, वासुदेव कामत यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील त्याच्यानंतर फ्रेंच ओपन टेनिस. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस, विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा, फिफा पुरस्कार 2019. त्याच्यामध्ये बेस्ट फिफा पुरुष लिओनेल मेसी. बेस्ट फिफा पुरुष लिओनेल मेसी. बेस्ट फिफा महिला मेगन लिपिनो.
जर्गन क्लूप. बेस्ट फिफा कोच महिला जिल एलिस. बेस्ट फिफा फेअर प्ले मार्सेलो बिल्सा. बेस्ट फिफा गोलकीपर ॲलिसन बेकर. ओके. त्यानंतर क्रिकेट विश्वचषक 2019 विजेता इंग्लंड, उपविजेता न्यूझीलंड. महाराष्ट्र केसरी 2000 हर्षवर्धन सदगीर नाशिक, उपविजेता शैलेश शेळके नागपूरचे. राष्ट्रीय कुल क्रीडा स्पर्धा 2018-21 ठिकाण गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया. गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया 2014 20 ठिकाण ग्लासगो स्कॉटलँड इंग्लंड. 2010-19 ठिकाण दिल्ली भारत. नियोजित 2022 ठिकाण बर्मिंगहॅम इंग्लंड. 2022 ठिकाण बर्मिंगहॅम इंग्लंड राष्ट्रीय स्पर्धा आयोजित होणार आहे 2022. प्रो कबड्डी लीग 2019. प्रो कबड्डी लीग 2019 विजेतेपद बंगळुरू बुल्स, उपविजेता गुजरात फॉर्च्यून जायंट. विजय हजारे करंडक 2018 विजेता मुंबई. देवदार चषक 2018 विजेता भारत. इराणी करंडक 2018 विजेता विदर्भ. इराणी करंडक 2018 विजेता विदर्भ. वर्ष व विजेता संघ 2020 स्वराष्ट्र रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा. त्यानंतर IPL 2020 विजेता मुंबई, उपविजेता दिल्ली. मुंबई विजेता झालेली आहे, पण 2020 ते उपविजेता दिल्ली. CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 2019 अंजुमन चोपडा श्रीकांत यांना मिळालेला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार जीवन गौरव याच्यामध्ये 2020 मध्ये धर्मेंद्र तिवारी तिरंदाजीमध्ये, पुरुषोत्तम राय ॲथलेटिक्स, शिरसिंग बॉक्सिंगमध्ये, रोमेश काटानिया हॉकीमध्ये, किशन कुमार हुटा कबड्डीमध्ये, विजय मुनीश्वर पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये, ओम प्रकाश दहिया कुस्तीमध्ये. द्रोणाचार्य पुरस्कार 2020 त्याच्यामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार जीवन गौरव द्रोणाचार्य पुरस्कार. त्याच्यानंतर ध्यानचंद पुरस्कार कोल्डिंग पुन्नार फिलिपिन्स ॲथलेटिक्स हे सर्व. त्याच्यानंतर मॅन्युअल फर्नांडिस हे सर्व वाचून घ्यायचे. त्याच्यानंतर ब्रिग्जिल पुरस्कार 2020 ब्रिग्जिल पुरस्कार 2020 ब्रिग्जिल पुरस्कार विषयांची माहिती आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची माहिती सुद्धा ब्रिग्जिल फाउंडेशनद्वारे दिला जातो. आणि 2020 हा जो काही पुरस्कार आहे ब्रिग्जिल पुरस्कार याच्याविषयीची माहिती बघून घ्या. त्याच्यानंतर टेम्पल्टन पुरस्कार याच्याविषयीची सुद्धा माहिती बघा. मॅचेस अवॉर्ड 2019 रवीश कुमार यांना मिळालेला आहे. भारतामध्ये कोवेली म्यानमार यांना मिळालेला आहे. बुकर पुरस्कारामध्ये 2019 मार्गारेट ॲडवूड बर्नार्डिन एव्हरेस्टो यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर ग्रॅमी पुरस्कार 2020 मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार. त्यानंतर भौतिकशास्त्रातील नोबेल 2020 भौतिकशास्त्रातील नोबेल 2020. आंतरराष्ट्रीय शांतता नोबेल पुरस्कार. आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार हा 6 क्षेत्रामध्ये दिला जातो. त्याच्यामध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार जागतिक अन्न कार्यक्रमाला म्हणजे WHO वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशनला मिळालेला आहे. वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशन वर्ल्ड फूड प्रोडक्शनला हा जागतिक शांततेचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर साहित्याचा नोबेल पुरस्कार. जीवनशास्त्र म्हणजे वैद्यक क्षेत्रामध्ये वैद्यक शास्त्रात मिळालेला नोबेल पुरस्कार. रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार. इंदिरा गांधी शांतता निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार. त्याच्यानंतर बघा आपल्याला तर बघा मी विद्यार्थी मित्रांनो आपण एवढं सारं हे वाचणं शक्य नाही किंवा वाचलंही तरी तुम्ही हे बघू शकत नाही. पण याच्यामध्ये जर आपण अशा प्रकारचं चित्र ठेवलं तर तुम्ही थोडी बहुत माहिती याच्यामध्ये बघू शकता. या व्हिडिओला पॉज करा आणि पॉज केल्याच्यानंतर थोडी माहिती सुद्धा वाचा.
त्याच्यामध्ये भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 2 जानेवारी 1954 पासून झालेली आहे. ओके. तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली. ओके. त्याचे वितरण 26 जानेवारीला केले जाते. ओके. त्याच्यानंतर बघा नानाजी देशमुख त्याच्यामध्ये बघा. ओके. त्यांच्याविषयी महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि चव्हाण होते त्यांच्याविषयीची माहिती सुद्धा तुम्ही बघा. त्याच्यानंतर इथं यस भूपेन हजारिका प्रसिद्ध संगीतकार, पार्श्वगायक, गीतकार, कवी आणि दिग्दर्शक, आसाम संस्कृतीचे जाणकार म्हणून परिचित. ओके. तर आजचा हा काही जो लेक्चर झालेला आहे हा लेक्चर खूप किचकटही असला तरीही चालेल, पण आज आपण काय केलेलं आहे तर संपूर्ण रोजगार नोकरी संदर्भ जो काही रोजगार नोकरी संदर्भ 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान जो काही हा आलेला होता या पेपरविषयीची आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. हा जो व्हिडिओ आहे हा लेक्चर 3 व्हिडिओजमध्ये आपण याला कंपोजिट केलेला आहे आणि 3 व्हिडिओ तुम्ही बघा आणि याविषयीची तुमचं काय अनुभव राहिलेला आहे आणि मला आणखी काही सुधारणा कराव्या लागतील या व्हिडिओजमध्ये त्याविषयीची माहिती तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. ओके. धन्यवाद फ्रेंड्स. थँक्यू. तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आणखी येणारे जो काही पुढच्या काळामध्ये रोजगार नोकरी संदर्भ आहे त्या पेपरची नोटिफिकेशन लवकरात लवकर येईल. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. थँक्यू.